हॅलो फ्रेंड्स, PDCC बँक आज जो पेपर झाला आहे शिफ्ट 3चे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। पहिल्या दोन शिफ्टचे प्रश्न आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहेत, ते तुम्ही बघून घ्या, त्याचा देखील तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे। तर आजच्या सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कॉम्प्युटर सेंट्रल संगणकाशी जोडले जातो? मी जे 5 शिफ्ट बघितले आहेत त्याचे व्हिडिओ ऑलरेडी घेऊन आलो आहोत। आजच्या शिफ्टमध्ये संगणक टॉपिकवर मला वाटतं की अवघड प्रश्न विचारण्यात आले होते। तुमचं काय मत आहे ते तुम्ही खाली कमेंट करू शकता। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे स्टार टोपोलॉजी। मला विद्यार्थ्यांनी फक्त स्टार टोपोलॉजी असा पाठवलं होतं, मी त्यावर क्वेश्चन फ्रेम केला आहे आणि जे प्रश्न आपण बघतोय तर मॅक्झिमम प्रश्न हे आपल्याच जे प्रश्न तयार केले आहेत PDF त्यातीलच तुम्हाला बघायला भेटतील, कारण की आपण असं मटेरियल तयार केलं आहे ना, त्याचा विद्यार्थी मित्रांना फायदा होणारच आहे। पुढील प्रश्न आहे, ज्या व्यक्तींना ईमेल मिळाला आहे त्या व्यक्तींना तो ईमेल कोणाला मिळाला आहे हे कळत नाही, यास काय म्हणतात? तर ईमेलमध्ये तो BCC असतो। BCC कधी ईमेल पाठवला असेल तर CC आणि BCC असतो। जो BCC असतो त्याला कळत नाही की तो मेल कोणाला पाठवला, पण एक कॉपी त्याला त्या ठिकाणी जात असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे। पुढील प्रश्न काय आहे, IPv6 ॲड्रेस किती बिट असतो? तर लक्षात घ्या, IPv6 ॲड्रेस हा 120 बिटचा असतो। यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारच्या समुदाय माहिती केंद्र प्रकल्पाची केव्हा सुरुवात झाली आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 17 ऑगस्ट 2002। यानंतर पुढील प्रश्न, ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या उद्देशाने बनवण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा या उद्देशाने या ठिकाणी बनवण्यात आला आहे। आणि विद्यार्थ्यांनो, आपण जे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स यूट्यूब चॅनल बनवलं आहे, ज्यावर आपण करंट अफेअर्सचे डेली 2 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असतो, ते तुम्ही बघू शकता, कारण की मोजून 2 ते 3 मिनिटामध्ये तुमचे 10 प्रश्न डेली बेसिसवर कव्हर होणार आहेत, त्यामुळे त्याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। पुढील प्रश्न, भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाकडून घेतली आहे। यानंतर पुढील प्रश्न, नाबार्ड ही बँक कशाकरता आहे? तर नाबार्ड ही जी बँक आहे ती कृषी याकरिता आहे। यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश येथे स्कूटर व रिक्षाचा कारखाना आहे, तर सांगा कुठे आहे तो? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 1 चिंचवड या ठिकाणी। यानंतर पुढील प्रश्न, ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत? संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीतेचे लेखक आहेत। पुस्तक आणि लेखक हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? योग्य उत्तर आहे ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते। हा देखील प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला आहे। समाजसुधारक हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण जो पॅकेज बनवला आहे ना, त्यामध्ये हे जे राज्यव्यवस्था तसेच समाजसुधारक हा टॉपिक या ठिकाणी ॲड केला आहे। जर तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजे असेल 249 रुपीजमध्ये, तर आपण 2000+ प्रश्न तयार केले आहेत। 71 ऑनलाईन टेस्ट आहेत, यामध्ये समाजसुधारकाच्या टेस्ट ॲड केल्या आहेत। याकरता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करावं लागेल, किंवा अधिकची माहिती करता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। तुम्हाला यामध्ये ईबुक, ऑनलाईन टेस्ट आणि स्पेशल इम्पॉर्टंट PDF भेटणार आहे। PDF कोणकोणते भेटतील डिटेल स्क्रीनवर आहेत। ऑनलाईन टेस्ट कोणकोणते भेटणार आहेत तर लक्षात घ्या, कॉम्प्युटरच्या 12 टेस्ट, अर्थव्यवस्थेच्या 10, करंट अफेअरच्या 25, बँकिंग अवेअरनेसच्या 9, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 5 आणि सब्जेक्टिव्ह मराठी 31 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटेल। सोबत समाजसुधारकाच्या देखील टेस्ट यामध्ये भेटणार आहेत। काही महत्त्वाचे PDF यामध्ये आपण ॲड केलेले आहेत। जर तुम्हाला 19,000+ प्रश्न आणि 250+ MCQ ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर तुम्ही 499चं पॅकेज घेऊ शकता। यामध्ये PDCC 100 कोड यूज केला तर 100 रुपीज अजून डिस्काउंट भेटेल। 399 रुपयामध्ये हा पॅकेज तुम्हाला भेटून जाईल। यानंतर पुढील प्रश्न, ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं पूर्ण नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, म्हणजेच ऑप्शन क्रमांक A। पुढील प्रश्न, भारताच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, हे भारताच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष असतात। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द चलनविषयक धोरणात वापरला जात नाही? तर रोख, राखीव प्रमाण, रेपो दर, बँक दर हे सर्व वापरले जातात। ब्ल्यू चिप हा काय शब्द वापरला जात नाही। यानंतर पुढील प्रश्न, ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? तर अंकित होऊन काम करणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक A। यानंतर पुढील प्रश्न, समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा। तर सोने अर्णव ही जी जोडी आहे ती
चुकीची जोड्या आहेत वानर कपी, सिंह केसरी, राजा रूप हे सर्व बरोबर जोड्या आहेत. पुढील प्रश्न, चुकीचा शब्द ओळखा. अग्नी, विस्तव, अंगार, अनिल हे सर्व समानार्थी शब्द आहेत, परंतु तोष हा पाण्याशी निगडीत शब्द आहेत, म्हणजे पाण्याचा समानार्थी शब्द आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025मध्ये जाहीर झालेल्या नीती आयोगाच्या अहवालानुसार सर्वाधिक डिजिटल साक्षर राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे केरळ. आणि चालू घडामोडी टॉपिकवर देखील प्रश्न आपल्याला बघायला भेटत आहे. चालू घडामोडीचा सराव करायचा असेल तर मी ऑलरेडी सांगितलं आहे, डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स या चॅनलला जॉईन करून घ्या, ज्यावर आपण करंट अफेअरची प्रॅक्टिस करत असतो आणि मागील जे प्रश्न आहेत ते तुम्ही मोजून 10 मिनिटामध्ये कव्हर करू शकता. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? तर ते आहे हरिपूर. यानंतर पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना कोणत्या वस्तूंचा पुरवठा करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, जीवनावश्यक वस्तूंचा. आणि विद्यार्थ्यांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच परचेस करा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, असं करू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा, याने आम्हाला मोटिवेशन भेटत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपले काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा किंवा माझा जो नंबर आहे 93 56 25 60 त्याच्यावर व्हॉट्सअप करा. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर केले जातील. थँक्यू.